सर्वांना दीपावलीच्या जिल्हा पोलीस दलाकडून शुभेच्छा देतो। दिवाळी सण साजरा करत असताना काही गोष्टीबद्दल काळजी घेणं गरजेचं आहे। विशेषतः जे आपल्या घरातील मौल्यवान वस्तू आहेत, दागिने आहेत, पैसे आहेत, या वस्तू तुम्ही ज्यावेळी प्रवास करता किंवा घर बंद करून गावाला जाता त्यावेळी त्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या पाहिजेत। शक्यतो बँक लॉकरचा वापर या गोष्टीसाठी करावा। अगदीच अत्यावश्यक असेल त्यावेळी व्यवस्थित सर्व दक्षता घ्यावी। घरात जर CCTV कॅमेरे असतील किंवा आजूबाजूला असतील ते चालू स्थितीत ठेवावे, बंद करू नयेत। घराच्या आजूबाजूला जर लाईट असतील त्या बंद करू नये, एखादा लाईट चालू ठेवावा। त्याच्यानंतर ज्यावेळी आता बाजारात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, गर्दीमध्ये जाताना शक्यतो महिलांनी दागिन्यांचा सोन्याचे दागिने न घालता गेलेलं बरं राहील। जरी घातले असतील दागिने तर मग त्याची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे, कारण आपण खरेदीच्या नादात ह्या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो आणि त्याचा फायदा गर्दीमध्ये चोर घेतात। त्यामुळं जर दागिने घातले असतील तर त्याकडं व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे। संशयित व्यक्ती जर कोणी तुम्हाला दिसला, आढळला तर त्वरित जवळच कुठलं पोलीस असतील त्यांना कळवा। आम्ही प्रत्येक बाजारामध्ये पोलीस पेट्रोलिंग नेमलेली आहे। नसेल तर 112 नंबरला कॉल करा, पोलीस मदत आपल्याला ताबडतोब मिळेल। सायबर या उत्सवाच्या सणाच्या काळामध्ये आपण उत्सव साजरा करण्याच्या मूडमध्ये असतो आणि याचाच फायदा हे सायबर क्रिमिनल घेतात। तर शक्यतो अनोळखी लिंक असतात, काही तुम्हाला आमिष दाखवलं जातं, गिफ्टचं, दिवाळी गिफ्ट किंवा अन्य काही ऑफर्स तुम्हाला दिल्या जातात आणि ती लिंक क्लिक करायला भाग पाडलं जातं। कृपा करून अशा आमिषाला कोणी बळी पडू नये, अशी अनोळखी लिंक कोणी क्लिक करू नये। OTP जर कोणी मागितला मोबाईलवरचा तर अजिबात कोणी शेअर करू नये OTP मोबाईलचा। अनोळखी काही साईट्स असतात, काही अनोळखी आपले अनधिकृत ॲप आहेत, तर अशा ॲपचा वापर शक्यतो टाळावा। सायबरविषयी जर काय असं फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलं तर ताबडतोब 1930ला कॉल करावा। 1930 हा जो हेल्पलाईन नंबर आहे याच्यावर कॉल करावा। पब्लिक वायफाय ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शक्यतो अशा वायफायचा वापर टाळलेला योग्य राहील। सोशल मीडियावर जर काय आपल्याला पोस्ट करायच्या असतील किंवा काही पोस्ट आपण आलेल्या फॉरवर्ड करतो तर त्यावेळी अशी कुठलीही एखादी पोस्ट संवेदनशील असेल, काहीतरी त्याच्यामध्ये गुन्ह्याचा प्रकार असेल तर अशी पोस्ट एकतर करू नये किंवा फॉरवर्डही करू नये, पोलिसाच्या निदर्शनास आणून द्यावी। दिवाळीच्या निमित्तानं नागरिकासाठी ह्या काही आमच्या सूचना असतात। मला खात्री आहे की नागरिक याबाबत दक्ष राहतील।